झुंजाळू वृत्ती ही कंगारू संघाकडून सातत्याने आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे ज्या संघाचं वर्चस्व आहे, ज्या संघाचा दबदबा आहे, 4 ते 5 वर्ष झाले जो संघ आज धुमाकूळ घालतोय, असा संघ दुसरीकडे रेहांत दुर्गेश 11चा संघ। डुवाडाईची लढत सामन्याला सुरुवात एकीकडे दीप आहे, एक मोठा क्षमतावान खेळाडू सातत्याने दीप या खेळाडूकडे पाहिलं जातं। दुसरीकडे अनिकेत अपकमिंग यंगस्टर खेळाडू। सामन्याला सुरुवात पहिला चेंडू ऑनसाइडच्या दिशेनं मार्क रॉड्रिगेज, थोडीशी चुकी, जातोय चेंडू सीमारेखा पार, चौकार। यस, धन्यवाद डीजे। येथे तांबडी चांबडी नव्हे तर दीप चमकतोय। पहिल्या चेंडूने सुरुवात चांगली केली, 4 धावेने सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट आहे। समीर कदम दुसरीकडे आता धावेंना रोखायचंय, एकाला रोकायचं, एकाला टोकायचं, एकाच्या हातात बॅट आहे, दुसऱ्याच्या हातात बॉल आहे। आणि क्रिकेटच्या खेळामध्ये आज खरं तर आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगीच्या ह्या मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करायचंय। स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही चालणारी लढत आपण पाहतोय। क्रिकेटमध्ये बऱ्याचदा असं म्हटलं जातं ना की कागदीपत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ हा मैदानामध्ये दर्शवावा लागतो। कागदीपत्रे थोडासा रेहांत दुर्गेश 11चा संघ स्ट्रॉंग आहे, परंतु दुसरीकडून प्रयत्न त्या प्रकारचेच राहतील। एक पराकोटीचा प्रयत्न करण्यासाठी जाणला जातो सातत्यानं। हाच तो अर्नाळा नगरीतील मुक्काम पाड्यातील कंगारूचा संघ दुसऱ्याकडे आहे। दीप ट्रॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न, मयूर घडत आहे, कोणत्याही प्रकारची चुकी घडत नाही, निर्धाव चेंडू हा येतोय। पहिल्या 4 चेंडूंचा खेळ, 6 धावा धावफलकावर आहेत। समीर कदम एक जुना जाणता खेळाडू, सातत्याने ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तो दुसरीकडे आहे। रोल फुटचा चेंडू, यावेळेला थोडासा फंबल, हा ना यावेळेला त्याने थोडीशी चुकी। आणि ज्या वेळेला चुकी घडते त्यावेळेला नक्कीच एक क्रिकेटमधून आवाज येतोय की चुकीला माफी नाही। 4 धावा। येस, थँक्यू डीजे। 1 टू गो, शेवटचा चेंडूंचा खेळ, बाकी 10 धावा। आणि फेवरेट सॉन्ग आहे मला वाटतं, कंटिन्यू कर म्हणतायत। काय शॉट आहे, अफलातून फलंदाजी केली जात आहे। 6 चेंडूंचा पहिला खेळ, 13 धावा धावफलकावर, 14 धावा आहेत, क्षमा असावी। येस डीजे। यस, थँक्यू डीजे। काय सुरुवात राहिले, अफलातून सुरुवात। दीप असेल, त्यानंतर अनिकेत सारखा खेळाडू, एक संत गतीने सुरुवात राहिले, परंतु ज्याच्या बॅटला आता सूर गवसलाय। दीप ज्या प्रकारची फलंदाजी करतो अतिशय बहरदार। कंगारू संघ नक्कीच आज स्वतःला म्हणतोय अगदी का वेळानंतर आलेत, परंतु आज ज्या प्रकारचा खेळ दर्शवलाय, एक भला मोठा जुना जाणता संघ आज धडकी भरली असेल। ज्या प्रकारचा खेळ राहिला, 1.1 चेंडूंचा खेळ, 15 धावा धावफलकावर आतापर्यंत आहेत। 2 खेळाडू, अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो, ही क्रिकेटची रणनीती। त्या रणनीतीला साजेसा खेळ केला जातोय, दिशा देण्याचं काम केलं जात आहे। पुश करो, खुश रहो। पहिल्या 3 चेंडूंचा खेळ, 3 धावा
या धावफलकामध्ये कुठल्या जातात. धावफलक बहरतंय आतापर्यंत. धावफलक आपण पाहायला गेलं तर 17 धावा ह्या धावफलकावर आहे. चांगली सुरुवात आहे आतापर्यंत. बाफुट लावून पुन्हा एकदा ढकलला जातोय. सिंगल सिंगल धावेने धावेंचं ग्राफ बढवलं जातंय. खोलतंय फुलतंय धावा. 2 सलामीवर बॅटर त्या प्रकारचा खेळ दर्शवतात. 18 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. तर विकास धसकर ज्यासाठी जाणला जातो एक जुना जाणता खेळाडू, यावेळेला दुसरीकडून रेहांत दुर्गेश इलेव्हनचा संघ एखादा विकेट पाहत असेल. एखादा ब्रेक थ्रू येईल का ह्यावर देखील नजर असेल. धाव्यांना रोख लगावली जाईल का. परंतु द्वितीय षटक 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 चेंडूमध्ये 5 धावा 19 धावा या धावफलकावर कुठल्या जातात. पुन्हा एकदा प्रयत्न रोहित पाटील आहे. एक मोठा खेळाडू सातत्याने खेळाडूकडे पाहिलं जातं. त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. धावफलक 19 धावा धावफलकावर. धन्यवाद डीजे. 12 चेंडूंचा पहिला खेळ 19 धावा धावफलकावर. एक फ्लाइंग स्टार्ट परंतु दुसऱ्या षटकात धावेंना रोख लगावले विकास धसकर ज्यासाठी जाणला जातोय. परंतु मयूर आहे प्रयत्न करतोय. घनाघाती अतिघाई कधी कधी संकटात नाही. येस खेळाडू येस बॉडीला आदलतोय. येस थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. अनिकेत स्वतः म्हणतोय यावेळेला स्पोर्ट्समॅनशिप खऱ्या अर्थानं दर्शवतोय. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. 2.1 चेंडूंचा खेळ 19 धावा धावफलकावर आहेत. अजून देखील येणाऱ्या 11 चेंडूंचा खेळ बाकी. मयूर यावेळेला काहीतरी वेगळं करण्याचा नक्कीच प्रयत्न होता. परंतु अतिरिक्त धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते. 20 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. अजून देखील 11 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणाऱ्या 11 चेंडू 11 धावा 32चं टार्गेट. ह्या कॅल्क्युलेशनने खेळायला हवं. एक ती रणनीती कशा प्रकारचा खेळ करेल. डगआउट संपूर्णतः एक आशाभूत नजरेनं 2 सलामीर फलंदाजांकडे पाहिलं जातंय. दुसरीकडून दीप आहे ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार आल्यात. आता एक्सिलेट केलं जात आहे. नंतर संथ गतीने मध्येच सुरुवात आहे. कॅल्क्युलेशन आहे. एक रणनीती आहे आणि त्या रणनीतीचा वापर करत असताना त्या प्रकारचा खेळ दर्शवतो. पंचांकडे 10 पंचांचं बोट हवेत आहे. तो विकेट गरजेचं होतं. तो विकेट मयूर घरात. एक विकेट टेकर म्हणून सातत्यानं पाहिलं जात आहे. पहिला गडी बॅक टू द डगआउट दीपच्या रूपानं. यस धन्यवाद डीजे. 21 धावा धावफलकावर आहेत. धावांना रोख नक्कीच लागावलाय. हा अनुभव खऱ्या अर्थानं आज रेहांत दुर्गेश इलेव्हनचा संघ मैदानामध्ये दर्शवतोय. डिफेन्सिव्ह मोडमध्ये पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. पंच यावेळेला म्हणतात आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर. टेक्निकल टीमची नक्कीच मदत घेतली जात आहे. आता यावेळेला पंच दर्शवतील. परंतु ज्या प्रकारचं धावेंना रोख लगावलं. पहिलं षटक समीर कदम थोडासा महागडा. 14 धावा खर्ची पडला. विकास धसकर धावेंना रोख लगावण्यात यश मिळतंय. मयूर दुसरीकडून पहिल्या 2 चेंडूमध्ये नक्कीच एक मोठा ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. दीपक सारखा खेळाडू. दीप यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये आहे. आपण ऐकतोय पाहतोय आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित ही स्पर्धा. एक भव्य दिव्य असं या स्पर्धेचं रूप. वाईड आहे. अतिरिक्त धाव हे धावफलकामध्ये भर पडली जाते. धावफलकावर 22 धावा आहेत. 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. ग्रुप ए ज्या ठिकाणी आपण पाहतोय सुपर 10च्या दिशेनं पहिला संघ JKCC अर्णाला. त्यानंतर गुरुदत्त मनवेलपाड्याचा संघ. ग्रुप बी मधून आपण पाहायला गेलं तर पहिला संघ JSM बोळींचा संघ.
त्यानंतर आपण पाहतो आई भवानी मारंबलपाड्याचा संघ ग्रुप सी मधून एकतर्फा असा विजय करत आतापर्यंत टीम सायबा संघ सुपर 10च्या दिशेने जात असताना पाहायला मिळतं. बॅक टू बॅक 2 अतिरिक्त वाईड आले आणि त्यानंतर सिंगल धाव येतात. हे कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जाते. 24 धावा धावफलकावर आहेत. 2.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 2 टू गो. 24 धावा धावफलकावर आहेत. चांगली सुरुवात. दुसरीकडून एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये एक आशाभूत नजरेनं संपूर्णतः आज कंगारूचा डगआउट पाहतोय त्या प्रकारचा खेळ देखील राहिलाय. चांगली सुरुवात. त्यानंतर संत गतीने धावेंना ग्राफ बढ़वण्याचा प्रयत्न केला जातोय. 25 धावा हे आतापर्यंत धावफलकावर आहेत. अजून देखील येणारे 7 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 25 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केला जातं. 18 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. धावफलकावर 26 येतोय. ऐकूयात एक डीजेची धुंद. यस, धन्यवाद डीजे. 26 धावा धावफलकावर आहेत. आता येणारे 6 चेंडू किती धावांपर्यंत जाण्याचं मजल असेल. असं म्हटलं जाताना अरे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. म्हणूनच संघर्ष हाच केवळ आपला यशाचा सूत्र असू शकतोय. हा संघर्ष करतोय, हा लढतोय. आतापर्यंत कंगारू संघ एक मजबूत परिस्थितीमध्ये आहे, एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये नक्कीच आहे. परंतु दुसरीकडून चेस करणं रेहांत दुर्गेश 11 संघ चेस पसंत आहे. 28 धावा. अजून देखील येणारे 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे 5 किती धावा लगावल्या जातील, किती धावांचं मजल असेल. 2 खेळाडू त्या प्रकारचा खेळ करतायत. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पुश करो खुश रहो अशी काहीशी परिस्थिती आहे. 29 धावा धावफलकावर. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. लोअर फुलटाचा चेंडू यावेळेला 2 खेळाडूंना भेदून जातोय. चेंडू सीमारेखावर चौकार. यस, थैंक यू डीजे. सुमिदा स्वतःला म्हणते की मारा मेरी उम्र कम है लेकिन हौसले मेरे बुलंद है. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड केली जाते. हे कॅल्क्युलेशन क्रिकेट. 34 धावा ह्या धावफलकावर येतात. अजून देखील येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी. अनिकेत असेल, सुमित असेल, दीप असेल. आज ज्या प्रकारचा खेळ दाखवलाय कंगारू संघ आज अगदी नव्याने येतोय. नवोदित संघ म्हणावा लागेल यंदाच्या वर्षामध्ये. परंतु काय खेळ दर्शवलाय. 34 धावा हे आतापर्यंत धावफलकावर येतात. अजून देखील येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी. एकीकडे 2 मैत्रीपूर्ण ही लढत आपण पाहतोय. अर्नाळा गावातील हे 2 संघ. एकीकडे कंगारूचा संघ आहे तर दुसरीकडे रेहांत दुर्गेश 11चा संघ. अनेक मोठमोठे खेळाडू आज कंगारू संघामधून आपण पाहतोय. परंतु आज थोडासा यंगस्टर खेळाडूंना घेऊन येत असताना आपण पाहतोय. प्रफुल्ल ज्यावेळेला थोडासा उल्लेख केला होता टॉस की बॉस मधून त्यावेळेला देखील म्हटलं होतं की खरं तर आज नवीन मॅन्युफॅक्चरिंग आम्ही संपूर्णतः घेऊन आलो आणि आज नवोदित खेळाडू त्या प्रकारचा खेळ देखील दर्शवतात. 34 शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 34 धावा धावफलकावर. शेवटचे चेंडू ते किती धावा येणार, किती धावांचं मजल असेल, किती धावांचं टार्गेट ठेवला जाईल. चला थोडीशी घाई करा प्लीज.
34 सिंगल धाव धाफकामध्ये ऍड केली जाते. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 35 धावा धाफकावर कुठल्या जातात. आता येणारे 24-36 धावा धाफकावर नक्कीच एक आव्हान आपल्याला धाफकावर पाहायला मिळेल. तोपर्यंत येतोय डीज मॅनच्या दिशेनं. चला आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपण ऐकतोय पाहतोय आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित नारंगी प्रीमियर लीग NPL बिग बॅश प्रीमियर लीग पर्व पहिलंच पर्व. अतिशय एक भव्य दिव्य असं आयोजन नियोजन एक क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम हे सर्व काही आज आपण पाहतोय. अगदी प्रेमात पडणार असं हे आयोजन नियोजन. आज गुलाबीमय संपूर्णतः वातावरण. नारंगीची माऊली आणि ते टॉस की बॉस हे सर्व काही एक आकर्षित करणार आहे. नारंगी म्हटलं तर सातत्याने एक NCCचं ते मैदान नारंगी ग्रामस्थांचं मैदान आणि आज आपण अंडरआर्म क्रिकेट देखील पाहतोय. त्याच प्रकारचं ते आयोजन नियोजन हे सर्व काही आज प्रभावित करून सोडत आहे. 24 चेंडू 36 धावेंचे एक भलं मोठं आव्हान धाफकावर नक्कीच आपण पाहतोय. आमचे संपूर्णतः पंचांचं पॅनल आज गंभीर पाटील असतील. प्रकाश पाटीलला आपण पाहिलं त्यानंतर आकाश पाटीलला आपण पाहिलं. आमची टेक्निकल संपूर्णतः टीम शुभम असेल. DBN ची टीम आपण पाहतोय. धनंजय पाटील असतील. कार्तिक मांगेला कॅमेरामॅन आपण पाहतोय. तसेच आमचे साथी समालोचक कौस्तुभजी मेहर असतील. तुकाराम पाटील द एक्सपर्ट क्रिकेट एक्सपर्ट कमेंटेटर आपण पाहतोय ह्याच नगरीतील. त्यानंतर धनंजय मांगेलांना आपण पाहिलं. दिनेश सरांना आज आपण ऐकलं होतं. ह्यांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेनं 24-36चे इक्वेशन हे धाफकावर आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्षेत्ररक्षण एक अतिशय प्रभावित करणारं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मॅचच्या दिशेनं पहिल्या चेंडूंचा खेळ 2 धावा धाफकावर आहेत. एक यंगस्टर खेळाडू. चला वेळेकडे देखील लक्ष द्यायचं कंगारू संघ. 35 मिनिटांचा आपल्यासाठी अवधी असेल आणि 15 मिनिटांचा अवधी असेल आणि त्यात आपल्याला 4 षटक हाताळायचे आहेत ह्याची देखील नोंद घ्यायची. निर्धाव चेंडू येतोय. आता येणारा निर्धाव चेंडू नक्कीच थोडासा प्रेशर बनवणारा असेल. परंतु दुसरीकडे दर्शन आहे. दर्शन अहिरे जयेश घरात ही जोडी जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत समोरच्या संघासाठी नक्कीच डोकंदुखी असेल. अनेक प्रश्नपत्रिका समोर आले परंतु न सोडवलं जाणारं कोढं अर्थातच जयेश घरात. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये ॲड. धाफक 3 चेंडूंचा पहिला खेळ 4 धावा धाफकावर. निर्धाव चेंडू येतोय. प्रत्येक येणारा निर्धाव यावेळेला प्रॉपर टायमिंग होता परंतु डिक्लेअर झोनमध्ये दीप होता ज्या ठिकाणी. सिंगल धाव धाफकामध्ये ॲड. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ
5 धावा धावफलकावर. मोहन चांगली गोलंदाजी हाताळली जाते. सुरेख टप्पा, चांगली लाईन, लेन टप्पा सर्व काही प्रभावित केलं जाते. दर्शन अहिरे डुवाडायचा मुकाबला. येथून जर का पराभूत झालात तर ह्या स्पर्धेसाठी अगदी वर्षभरासाठी थांबावं लागेल. तो प्रयत्न करला जातोय. प्रयत्न हा पराकोटीचा असेल. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 9 धावा धावफलकावर येतोय डीजेच्या धूनकडे. यस, थँक्यू डीजे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 9 धावा धावफलकावर येतात. एक मोठं भलं मोठं आव्हान धावफलकावर नक्कीच आहे. 36 धावांचं आव्हान आपण पाहतोय. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. छत्तीस धावांचं आव्हान धावफलकावर नक्कीच आपण पाहतोय. आता मॅचचं इक्वेशन काय दर्शवतोय? 17 चेंडू येणारे 17, 26 धावा अजून देखील धावफलकावर लगावायचे. 2 सलामीवर बॅटर त्या प्रकारचा खेळ करतात आणि यावेळेला अतिरिक्त धाव येत आहे. आउटसाइड द लेग स्टंपचा मारा, अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड. येणारी अतिरिक्त धाव देखील समोरच्या संघासाठी तितकीच डोकंदुखी ठरत असेल. दर्शन अहिरे सारखा खेळाडू यावेळेला का प्रॉपर टायमिंग केला जातोय. अफलातून चौकार. एस डीजे. येस, थँक्यू डीजे. 1.2 चेंडूंचा खेळ 15 धावा ह्या धावफलकावर येतात. दर्शन अहिर यावेळेला बॅटला सूर गवसला जातोय. दिशा देण्याचा प्रयत्न ऑनसाइडच्या दिशेने. सिंगल धाव धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड केली जाते. थोडासा फंबल, धावचीची संधी. गडी बाद, अति घाई यावेळेला खरं तर संकटात नाही. जयेश घरत बॅक टू द डगआउट. पहिला गडी जयेश घरत, ज्याच्या खेळायला लागतोय पूर्ण विराम. येस डीजे. यस, थँक्यू डीजे. 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 16 धावा धावफलकावर नक्कीच झाल्यात. परंतु पहिला गडी जयेश घरतच्या रूपाने बॅक टू द डगआउट मध्ये परतवतोय. नवीन फलंदाज यावेळेला विकास दसकर चिका या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. परंतु थोडंसं सेलिब्रेशन, थोडंसं राहत की सास ह्या वेळेला खरं तर कंगारू संघ देखील घेतो. एक भलं मोठं आव्हान धावफलकावर नक्कीच आहे. दिशा देण्याचा प्रयत्न ऑनसाइडच्या दिशेने. पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. धावफलक बढवलं जात आहे. 17 धावा. येस पंच.
येस थँक्यू डिझे. 14-19 आता डिसिजन पेंडिंग आहे. काय घडलं अखेरकार आणि टेक्निकल इश्यू टीम डीबी नेटवर्क त्यावर कार्यरत आहेत. पहा सर्व गोष्टी पाहिले जातात. एक एक गोष्टी पाहणं गरजेचं आहे कारण मॅच तितकीच महत्त्वाची आहे. दोन्ही संघ अर्नाळ्यामधून आहेत. रेहान दुर्गेश 11 समोर कँगारू बॅटल आहे आणि या बॅटलमध्ये आपण बघितलं तर जे टार्गेट सेट केले गेले कंगारू संघाने 36 धावांचं टार्गेट सेट केले गेले. इकडे टप्पाल सर्व काही गोष्टी आमच्या डीबी नेटवर्कवर पाहिले जातात आणि आमची डीबी नेटवर्कची टीम बिझी आहे. पहा आई एकविरा क्रिकेट क्लब आयोजित बिग बॅश प्रीमियर लीग 2025 वर्ष पहिला दिवस या स्पर्धेचा जिकडे नारंगी गावामध्ये ही स्पर्धा जी आपल्या भेटीला आली. पहा काय घडलं होतं आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. पहिल्या ग्रुपमध्ये आपण आलो त्यावेळेला पहिला संघ ग्रुप ए मधून त्या संघाचं नाव होतं JKCC अर्नाळा. त्यानंतर दुसरा संघ गुरुदत्त मनोलपाडा. बी ग्रुपमध्ये आपण आलो त्यावेळेला बी ग्रुपमधून आपण आलो त्यावेळेला पहिल्याचा संघ होता त्या संघाचं नाव होतं JSM बोलिन्स. त्यानंतर दुसरा संघ आई भवानी मार्मलपाडा. ग्रुप सी मध्ये आला त्यावेळेला पहिला संघ ज्या संघाचं नाव होतं टीम साहेबा. आणि आता बघूया थोड्याच वेळात येणारे कालवेळ सांगणार आहे की ग्रुप सी मधून कुठला संघ होतोय. डिसिजन काय आहे आता 1.4 चेंडूचा खेळ झालाय. 17 धावा धापलकर्ते आहेत. प्रफुल काय जबरदस्त आतापर्यंत गोलंदाजी करून दाखवले. 5 चौकार सुद्धा आला होता परंतु आता विकास दसकर या खेळाडूंवर सर्वांच्या नजर असणार आहे. ऑन साईडला हलक्या हाताने चेंडूला ट्राय केला गेला सिंगलसाठी. पहा मृदुल मॅच खूप लांब आहे आणि यासाठी विकास दसकरला मैदानाच्या आतमध्ये राहणं खूप गरजेचं असणार आहे. नाही परंतु प्रफुल असेल मोहन असेल ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळले अतिशय प्रभावित मारा. समोरचा संघ आपण पाहायला गेला तर सातत्याने आज मैदानामध्ये असतो परंतु दुसरीकडे एक नव्याने नवोदित संघ आपण पाहतोय ज्या प्रकारचा खेळ दर्शवलाय. एक भलं मोठं लक्ष धावफलकावर नक्कीच आपण पाहतोय. दर्शन अहिरे बॅटची कडा आहे. झेलची संधी नक्कीच होती. हा झेल असता तर मॅच मध्ये अजून रंगत आली असती. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 19 धावा या धावफलकावर. येस धन्यवाद डीजे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 19. आता येणारे 12 चेंडू 17 धावा अजून देखील धावफलकावर लगावायचे आहेत. दर्शन अहिरे सारखा खेळाडू असेल दुसरीकडे विकास दसकर चिका सारखा खेळाडू असेल. दोन खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे. दुसरीकडून त्या धावेंना रोखण्यासाठी सुमित एक अष्टपैलू खेळाडू एक यंगस्टर अर्नाळा नगरीमधील हा खेळाडू ज्या प्रकारचा खेळ दर्शवलाय अतिशय प्रभावित केला. आता गोलंदाजी मार्कवर रोखायचं आहे दुसरीकडून टोकायचं आहे आणि ह्या मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करायचं आहे. येथून जर का पराभूत झालात तर अगदी वर्षभराची लॉंग वेटिंग असेल. त्यासाठी त्या प्रकारचा प्रयत्न कौस्तुभजी नक्कीच असेल. हा नक्कीच चांगला उल्लेख होता मृदुल. आता इकडून वर्षभराची वाट कोणाला पाहावी लागणार येणारे कालवेळ सांगणार आहे परंतु हे षटक या षटकामध्ये खऱ्या अर्थाने रिझल्ट लागणार आहे मॅचचा. हे कुठला संघ या मॅच मध्ये पुढे आहे. सुमित समोर विकास दसकर बॅटल आहे. 20 धावा धावफलकावर. मोठा फटका ऑन साइडला. ओ व्हॉट अ फील्ड. आउटस्टँडिंग एफर्ट. ना मुन्ना ना या प्रकारचे क्षेत्ररक्षक शेवटी आठवत आहेत की त्या 3 धावा आहेत की वाचवल्यात. सर्व काही घडलंय परंतु अनिकेत त्या ठिकाणी होते चेंडूला अडवलं आणि बघता बघता 3 धावा वाचवल्या. पहा मृदुल दोन्ही संघ अर्नाळ्यामध्ये आहे. मला इकडे जिंकायचं आहे आणि त्याच उद्देशाने आतापर्यंत खेळ काय जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये सर्व खेळाडू करून दाखवत आहेत. नक्कीच चांगला खेळ चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी अतिशय प्रभावित खेळ आहे.
आज कंगारूचा संघ ज्याप्रमाणे नावात कंगारू आहे आणि तो खेळ देखील दर्शवला जातोय. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड केली जाते. आता या सिंगल धावा प्रेशर बनवणार. लक्ष धावफलकावर आपण पाहायला गेलं तर एक भलं मोठं 36 धावांचं आव्हान आहे. पहिले 3 चेंडूमध्ये 3 धावा आल्यात. सुमित ज्या प्रकारचं षटक हाताळलं जातं अतिशय भेदक मारा, चांगली गोलंदाजी, प्रॉपर लाईन लेन टप्पा सर्व काही दर्शवतोय. पुन्हा एकदा बॅफुटला येऊन टिपलाय जे संपलाय खेळ. दीप काय क्या बात आहे, अफलातून नेत्र दीपक क्षेत्ररक्षण. येस डीजे. येस थँक्यू डीजे. ॲक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. दीप यानी दीपने जेल टेपलाय की दीपने मॅच आणले. पहा ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता डीप नेटवर्कवर सुमितचा चेंडू प्रॉपर क्रिकेट इन स्ट्रोक केलायचं होतं, परंतु ओ हो व्हॉट अ कॅच. काय जबरदस्त आउटस्टँडिंग आहे. पण पुढे जाऊन हातामध्ये जेल पकडणं सोपं नाही आहे, परंतु काय जबरदस्त जेल टिपलाय. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले मध्ये बार देखो कशा प्रकारे जेल टिपला गेलाय. पहा दोन्ही हात हवेत, त्यानंतर चेंडूच्या खाली येणं. आउटस्टँडिंग कॅच. 4 चेंडूचा खेळ झाला. 22 धावा. धावफलकावर मयूर आला गेलाय. बॅकफुटला गेले, बॅट चेज, पाठीमागे डॉट. पहा मृदुल, आज तो दुर्गेश 11 संघ आहे ज्याने मागील 2 स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये केलेला परफॉर्मन्स आणि आता पूर्णपणे दबावामध्ये आलाय, अडचणीमध्ये आलाय. नक्कीच टॉप 4 मध्ये नव्हे तर कौस्तुभ टॉप 2 मध्ये होते. मला वाटतं फायनलिस्ट होते 2 वेळा आणि 2 वेळा पराभवाच्या छायेमध्ये नक्कीच गेले. परंतु आज थोडासा बिग अपसेट पाहायला मिळेल का, दुसरीकडून सेलिब्रेशन पाहायला मिळेल का? अर्नाळा नगरीमधील हे 2च संघ ज्या प्रकारची लढत देतात. सुमित ज्या प्रकारचा षटक हाताळला फक्त आणि फक्त 3 धावा खर्ची पडला. तिखट मारा, तिसरं षटक 3 धावेंचं मॅचचा टर्निंग पॉईंट खऱ्या अर्थानं राहू शकतोय. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 22 धावा धावफलकावर. आता येणारे 6 चेंडू 14 धावा धावफलकावर लागावायचे. गोलंदाजी मार्कवर दीप आहे. दीपकडे क्षमता आहे, दुसरीकडे दर्शन अहिरे संकटमोचक खेळाडू सातत्यानं दर्शन अहिरेकडे पाहिलं जात आहे. मयूर घरात असेल 2 खेळाडू आहेत, एक आशाभूत नजरेनं ह्या सामन्याकडे पाहिलं जात आहे. कोणता संघ हा येणार, कोणता संघ खेळणार, कोणता संघ बारुंड माऊली सोबत खेळणार? पहिला चेंडू निर्धाव येतोय. येणारा प्रत्येक चेंडू आता प्रेशर बनणार. 5 मध्ये 14 लेफ्टमच्या बाहेर. येस इट इज वाईट. मागचा दरवाजा ओपन करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बराच बाहेर आहे. आता इक्वेशन पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न मिस. पहा मृदुल, तू मगाशी उल्लेख केला होता. पहा आपण जानेवारीमध्ये SPL 6 मध्ये गेलो होतो साईबा प्रीमियर लीगमध्ये. त्यावेळेला तिकडे लिहिलं होतं वी क्रिएट द चॅम्पियन. तिकडून सर्व काही या वर्षीच्या वसविराचं क्रिकेट बदललं गेलं. टॉप 12 मधून येणारे संघ दिसतच नाहीये. कुठला पण संघ येतोय आणि तो साहेबांनी जो उल्लेख केला होता ना वी क्रिएट अ चॅम्पियन, DCC नवापूर त्यावेळेला चॅम्पियन झाले होते त्या स्पर्धेमध्ये. त्यानंतर फुलपाड्यामध्ये गेली गाडी, तिकडून सुद्धा टॉप 12 मध्ये कुठलाच संघ नव्हता. पहा क्रिकेट कशा प्रकारे बदललं. मागचे संघ पुढे येत आहेत. या प्रकारचं अंदाच्या हंगामामध्ये क्रिकेट झालं गेलं. लेफ्टमच्या बाहेर आहे. काय घडलं? येस थर्डंपरला रेफर केलं गेलंय. पहा 3-13चं इक्वेशन या मॅचमध्ये राहिले गेले. पहा क्षेत्ररक्षकच्या बळावर आतापर्यंत कंगारू संघाने बाजी मारण्याचा प्रयत्न मॅचमध्ये पूर्णपणे केला गेला. डिसिजन पेंडिंग आहे. आमच्या टेक्निकल टीम त्यावर कार्यरत. काय खटकार घडलं होतं, चेंडू कुठे होता, सर्व गोष्टी पाहिल्या जातात. लेग स्टंपच्या बाहेर आत ॲक्शन होती की नाही आहे
चला डिसिजन पेंडिंग आहे आणि ऑफिशियल पंच मैदानाच्या दिशेने जात असताना धावपलक किती आहे 3-13 4-13 म्हणजे 4 चेंडू झाले 2-13चं इक्वेशन आहे. ओ बराच उशीर झालाय परंतु चेंडू गेला सीमा रे पार चौकार 4 धावा. आता इक्वेशन काय बनलंय 2 मध्ये एकामध्ये 9 शेवटचा आणि अंतिम चेंडू बाहेर आहे बराच बाहेर आहे. पहा या मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता राहिली गेली. हेच मॅच फिनिश सामना जिंकलाय कॅंगारू संघाने आणि पराभवाची चाळीत जातोय रेहान दुर्गेश इलेव्हन संघ. चला दोन्ही कॅप्टन या लगेचच या टॉस साठी या. नक्कीच या स्पर्धेतील अजून एक बिग अपसेट रेहांत दुर्गेश 11 सारखा संघ ह्या स्पर्धेच्या बाहेर जातोय टॉस की बॉसच्या दिशेनं. तोपर्यंत येतोय डीजे मॅनच्या दिशेने. एस डीजे थँक्यू. चला आकाश मंगेला या. आकाश मंगेला या आपल्या शिबस्त नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत जिकडे शेवटचा आणि अंतिम सामना आजच्या दिवसातील. चला दोन्ही कॅप्टन या लगेच या. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. बारोंडा माऊली समोर कॅंगारू बॅटल पुन्हा समोर आलंय. आता मजा येणार आहे. आकाश मांगेला यांच्या शिबस्ते आपण टॉस करणार आहोत.